राजकीय समीकरणं नेहमीच बदलत राहतात। त्यामुळे राजकारणात कुणीच कुणाचं कायमस्वरूपी मित्र नाही आणि कुणीच कुणाचं कायमस्वरूपी शत्रू नाही। याची प्रचिती अमरावती लोकसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये बघायला मिळाली। कशी बघा। आमदार रवी राणा आणि भाजपचे नेते माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्यात आता दिलजमाई झाली आहे। मात्र प्रवीण पोटे पालकमंत्री असताना त्यांचा आमदार रवी राणांसोबत चांगलाच संघर्ष सुरू होता। आमदार रवी राणा यांनी प्रवीण पोटे हे पालकमंत्री नव्हे तर बालकमंत्री आहेत असा अवमानजनक उल्लेख केला होता। त्यामुळे राणा विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला होता। परिणामी नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळू नये याकरता प्रवीण पोटे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली होती। मात्र भाजपने नवनीत राणा यांना अमरावतीतूनच उमेदवारी दिली। त्यामुळे प्रवीण पोटे आणि रवी राणा यांच्यातल्या वादावर अखेर पडदा कसा पडला, 4 दिवसांपूर्वी नेमकं काय झालं याची माहितीच प्रवीण पोटे यांनी दिली। तुम्हाला तरी वाटत असेल की मधातल्या काळामध्ये काय प्रवीण पोटेंचं काहीतरी वेगळं होतं, प्रवीण पोटेंच्या मनात काय होतं। त्यांनी मागच्या काळामध्ये तुम्हाला एक सांगतो आता 2-3-4 दिवसाच्या आधी आमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी संपल्या। त्यांनी माफी मागितली, आमच्या कार्यकर्त्यांची माफी मागितली। आता कोणाच्या घरी गेले मला माहित नाही, माझ्या घरी आले म्हणून सांगताय। पण प्रामुख्याने आपण कमळावरती काम करतो आहे, कोणी काय मागते याच्याशी काही घेणं देणं नाही। नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे नवी राजकीय समीकरणं उदयाला आली आहेत। राणांच्या विरोधात बच्चू कडूंनी त्यांचा उमेदवार मैदानात उतरवलाय, तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडेंच्या पाठी मवियानं शक्ती उभी केली आहे। या पार्श्वभूमीवर आधीच्या वादामुळे भाजपचे स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याने रवी राणा आणि नवनीत राणांच्या समस्या वाढल्या होत्या। परिणामी आमदार रवी राणांनी आधीच्या सगळ्या राजकीय चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त केली। काय माणसाच्या जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये जेव्हा काम करतो अनेक चुका होतात, अनेक असे प्रसंग राहतात की कोणाला काही वाईट वाटते, पण मी नेहमी सांगतो की माणूस झुकल्यानेच मोठा होते आणि ज्या झाडाला फळं असतात त्यांनी नेहमी झुकलं पाहिजे। म्हणून मी महायुतीच्या बैठकीमध्येच बोललो की माझ्याकडून जे बी चुकभूल झाली असेल त्याची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि सगळ्यांनी एक मताने ते मान्य केलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताना जेव्हा चुका होते आणि दिलगिरी आपण जेव्हा व्यक्त करतो त्यापेक्षा जास्त उंची दिलगिरी व्यक्त करण्याची उंची वाढते, हे मी नेहमी माझ्या पूर्ण जीवनामध्ये पाहिलेलं आहे। भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी देखील पक्षाच्या कार्यालयात त्यांचं मनोगत व्यक्त केलं। पक्षात नवीन असल्यानं आधीच्या चुका पदरात घेऊन यापुढील काळात सहकार्य करा अशी साथ नवनीत राणांनी घातली। लहान म्हणून मला जर वर खाली काही झालं तर सांभाळून घ्या। परिवार आणि एखाद्या लहान व्यक्तींकडनं काही वर खाली झालं तर आपले मोठे म्हणून मोठा मान करून आपण ते सांभाळून पुढे आपल्याला जायचं। कारण 26 दिवस हा माझ्यासाठी नाही, माझी अमरावतीच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे। नवनीत राणा यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा असलेला विरोध आता हळूहळू मावळत चाललाय। पण महायुतीतील बच्चू कडू यांनी वेगळी भूमिका घेत प्रहारकडून दिनेश बुक यांना उमेदवारी दिली। शिवसेनेचे अभिजित अडसूळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके यांची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही। परिणामी महायुतीतील नेत्यांना एकत्र आणण्याकरता आमदार रवी राणांचे प्रयत्न सुरू आहेत। अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।